सुंदर असे दिवे आहेत, पाहू शकता तुम्ही। आपण या प्रदर्शनाला भेट देऊन इकडच्या ग्रामीण भागातील बायकांचा आपण उत्साह वाढवूया। 600 रुपये छान छान लाकडाच्या वस्तू आहेत। हा 400 रुपये। नमस्कार मंडळी, कशा आहात? मी हर्षदा हेमंत म्हात्रे, आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी सरस 2025। तर आपण बँड्राला आलेलो आहोत, बांद्रा पूर्वला। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आतमध्ये जाऊया। मोठं असं प्रदर्शन लागलेलं आहे। प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत। बँड्रा पूर्वला आहे महालक्ष्मी सरस, जिथे ग्रामीण महिला उभारतात आत्मनिर्भरतेचे स्वप्न। आणि आता आपल्या मुंबईमध्ये आहे। दिनांक 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे हे। आणि संपूर्ण AC हॉल आहे, म्हणजे वातानुकूलित संपूर्ण आहे आणि प्रवेश पण फ्री आहे। तर तुम्ही नक्कीच भेट द्या। तुम्ही जर डाव्या साईडला गेलात तर फूड कोर्ट आहे, सगळं जेवणाचं आहे। इथे कार्यक्रम आहेत। आणि आता आपण चाललोय उजव्या बाजूने, इकडे पाण्याची सेवा देखील ठेवलेली आहे। आतमध्ये आल्यानंतर हे बघा, छान असं घरासारखं केलेलं आहे। छोटे छोटे भांडे ठेवले ते सगळे। आज पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे तयारी करते, सगळ्यांची तयारी चालू आहे। हे मधमाशींचं आहे, पण इथे कोणीच नाही आहे अवेलेबल। आता मी जात आहोत आतमध्ये। छान अशी रांगोळी काढलेली आहे। बद्दल आम्हाला इथपर्यंत त्यांनी आणण्याचं काम केलं। जास्त म्हणजे आम्ही इथपर्यंत अजून कधीही पोहोचलेलो नव्हतो, त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आजपर्यंत। जी लागेल ती माहिती त्यांनी दिलीत आम्हाला। बरोबर। जिथं गरज पडल्या तिथं ते उमेदचे राहिले, थोडे उभे राहिले पाठीशी। हे खूप करतात, उमेद फाउंडेशनचं नाव तर खूपच। या वर्षी आम्ही पहिल्यांदाच लावले। मॅडम म्हटले आम्ही आहे, तुम्ही जावा पुढे, आम्ही काही मदत करू शकतो तुम्हाला लागेल। व्हेरी गुड, थँक्यू। आम्ही आतमध्ये चाललोय, भरपूर सारे स्टॉल आहेत, कुठून सुरुवात करायची काही कळत नाहीये। पाहू शकता। तर आम्ही सुरुवात करतोय A1 पासून। आदिवासी स्वयंसहाय्यता समूह अमरावती यांनी बनवलेले चॉकलेट्स आहेत ना, होममेड आहे, फ्रेश आहे, टेस्ट पण आहे आणि हेल्थ पण आहे, दोन्ही। कशी आहे याची प्राइस? काय प्राइस 50 रुपयाला। प्लेन चॉकलेट आहे 5 ला असतं। नॉर्मली चॉकलेट घेतलं तरी आपण 5 ला घेतो। हो, आणि मशरूम पासून बनवलेली आहे। टेस्ट बरोबर हेल्थ सुद्धा मिळते। मुलं मशरूमची भाजी जेवत नाहीत ना, मग मशरूमचे प्रोटीन तत्व मुलांना मिळाले, म्हणजे मशरूमचे चॉकलेट मशरूम पावडर पासून बनवतो। ड्राय मशरूम करून भारी, हेल्दी पण टेस्टी। कॅडबरी बारचा यूज केले, कॅल्शियम, प्रोटीन। टेस्ट। इथे कंदी पेढे आहेत। राजमाता स्वयंसेवक छत्रपती संभाजीनगरमधून आलेले आहेत, आमच्याकडे सगळे आहेत। अच्छा, ह्या बीट आहेत आणि ह्या नाचणी आहे। आणि हे टोमॅटो आहेत, या पुदिना, ही पालक, ही गहू शेवई आहे, ही रवा शेवई आहे।
बाहेरचं दिल्यापेक्षा घरचं हा घरचं बाहेरचं देणे बोल ना. शूट करते दाखव. मी विचारलं या दादाला, या ताईला विचारलं की हे कसं बनवायचं, तर या दादाने मला उत्तर दिलं की आपण मॅगी कसं बनवतो ना तसं बनवायचं आहे. अतिशय उत्तम असं ऑप्शन दिलं आहे. चंद्रपूरवरून आलेले आहेत धनलक्ष्मी स्टॉल. ते सगळं त्यांचं वेफर्स आहेत, केळा वेफर वगैरे. चंद्रपूर हा धुळेवरून आलेले आहेत ते सगळे पापड आहेत सगळे. सगळ्या प्रकारचे पापड वगैरे आहेत तिथे ठेवलेले. सगळ्या प्रकारच्या चटणी आहेत, लोणचं आणि वास. हे आवळ्याचे मसाला कँडी छान आहे. कशी आहे ती, प्राईस काय याची? 130 रुपयाला पावशेर, अर्धा किलो 130. छोटं 60 रुपये, 130 आणि ते 300. अर्धा किलो 200. छान आहे. हे गडचिरोलीवरून आलेले आहेत, बुलढाण्यावरून आलेले आहेत. या दादांच्या स्टॉलवर बघूया काय काय. हे गुळ आहे, त्याच्यामध्ये आलं देखील टाकलेलं आहे. आलं वेलची आणि जायफळ सगळ्यामध्ये आहे का हे? साध्यामध्ये आहे, साध्यामध्ये. आणि याच्यामध्ये अद्रक इलायची जायफळ आहे. ओके, याच्यामध्ये आलं आणि वेलची टाकण्यासाठी आहे फक्त की खाऊ शकता, पुरणपोळी वापरू शकता, चहाला वापरू शकता. कसं आहे ते? 120 ला आहे. 120 ला पाव किलो, अर्धा किलो 120. नॅचरल आहे, पूर्ण घरी बनवलेलं आहे. ऑर्गॅनिक शेती करतो आम्ही, तसे जीवामृत वगैरे घालतो, म्हणजे खर्चाचा ऊस काढून करतो. हिंगोली तालुक्यातून आलेले आहेत. काजू बदामपेक्षा जास्त पौष्टिक आहे, व्हिटॅमिन प्रोटीन सी, ज्यामध्ये शुगरसाठी कॅल्शियमसाठी खूप चांगलं आहे. शुगरचा त्रास असला हे कशाचं आहे हे? हे बिब्यापासून बनलेली हे गोळी. पण बिबवाचेच आहे, म्हणजे बिबो आपण बिब्याच्या आतमधला कर हा. आणि हे त्याचं वरचं फूल. हो असं आहे का? आणि हा बिबवा बरोबर. ताई आहेत तुमच्याकडे, गुळ वगैरे आहे सगळं ठेवलेलं. मध आणि बस तुमच्याकडे लाडू आहेत सगळ्या प्रकारचे. अकोल्यावरून आलेले आहेत हे दादा. गांडूळ खत आहे यांच्याकडे. हे गांडूळ आहे. 350 रुपये किलो. कोणत्या जातीचे आहेत? हे पिसनिया फिटेडा ऑस्ट्रेलियन प्रजाती आहे आणि हे साधारण माहिती आहे तुम्हाला. हे दादा सांगलीवरून आलेले आहेत. तुमच्याकडे असे तांदूळ सगळ्या प्रकारचे, नाचणी आहे, पीठ पण आहे. हे नाचणीचं पीठ आहे ना दादा? कसं आहे? अर्धा किलोचं पॅकेट किती रुपये? 60 रुपये अर्धा किलो. चांगलं आहे. बीडमधून आलेले आहेत ते हार आणि सगळे मसाले आहेत त्यांच्याकडे. वाशिम, तूप, लाडू, नाचणीचे पापड आहेत. हे नाचणीचे पापड आहेत ना? कसे आहेत ते?
300 रुपयाला पॅकेट. सोलापूर शेंगदाणा चटणी, जवस, कारलं आणि जवस. हे ज्वारीचं बिस्किट आहे, नाचणीचं बिस्किट आहे, बाजरीचं बिस्किट आहे. काय प्राइस आहे यांची? हे 120. 120 रुपये. कोणतीही घेतला तरी. हे ज्वारीची शेव आहे, काय 70 होते? रुपये हां, पाव किलो आहे. ही ज्वारीचा फरसाण आहे. काय बोलते? ज्वारीचं? ज्वारीचं फरसाण आहे, तुम्ही टेस्ट करू शकता. ज्वारीची शेव आहे माझ्याकडे. ताई सिंधुदुर्गावरून आलेले सातेरी उत्पादन गट. वेगवेगळ्या प्रकारचे काजू आहेत. कोकम 100 रुपये आता. हे कसे या फरक आहे, या फरक हां 200. आणि हे मसाला काजू. मावशी, मसाला काजू बसा तुम्ही. 100 रुपये. त्या ताई रायगडवरून आलेल्या आहेत. इकडे सुकी मच्छी आहे. कसं आहे जवला? तो 150 रुपये. 150 रुपये. किती आहे? पाव किलो? अर्धा पाव किलो. ठीक आहे. 200 रुपये. एकदम स्वच्छ पांढरा एकदम. एकदम पांढरा स्वच्छ आहे हो. बोंबील, कर्दी, मोदकं नाही, खारे, सुकी कर्दी. आणि हे काय सुरमईचं आहे का? हां सुरमई. सुरमई. कशी सुरमई? 200 रुपये. 200 रुपये. आता हे पालघरवरून आलेले आहेत. सगळं काय काय ठेवलं. त्यात हे पुण्यावरून आलेले आहेत. हनुमानवाडी स्वयंसेविका. यांच्याकडे आहे खरवस वडी. आपण खरवस करतो ना, पण ही आता खरवसची वडी. मस्त आहे, छानच आहे. कसं आहे हे पॅकेट? 180 रुपयाला. एक पॅकेट. दादांकडे तूप आहे. दादा तूप कसं आहे? अंडी, गावठी अंडी. कशी अंडी? अंडी कशी? 40 रुपये डझन, 20 रुपयाला एक मॅडम. गावठी अंडी आहेत ना ते. हे बघूनच कळतात गावठी आहेत ते. देऊ मॅडम. यांच्याकडे आहेत कंदी पेढे. कसे आहेत दादा? 150 रुपये. 100 का? 120. या तयारीत नागपूरवरून सगळे मसाले त्यांच्याकडे. डाळ आहे, चणाडा वगैरे. या ताईकडे तेल आहेत. ताई तुम्ही बनवलेले तेल आहेत की कसं काय? अच्छा, लाकडी घाण्याचं तेल. कसं आहे तरी? हे आपलं खोबरेल तेल कसं आहे? 750 रुपये. अर्धा की एक लिटर. हे अर्धाच आहे. हे अर्धाच आहे ना. 340ला अर्धा आहे. आणि शेंगदाणे 400 रुपये. आपली गाण्याचं आहे ना. 750 रुपये. 750 रुपये लिटर. भंडाऱ्यावरून आलेले आहेत. ते सगळ्या स्टोन ठेवलेले आहेत. छान छानशा लाकडावरती मूर्ती आहेत. या स्टॉलवर आलो. संभाजीनगर इथे सगळे चंदन उत्पत्ती आहेत. धूप आहेत सगळ्या प्रकारची. मोगरा, गुलाब, गुगुळ, चंदन. ते लेदर वर्क आहे. कशी ताई बॅग? दादा बॅग कशी?
950चे. ओके. प्युअर लेदर आहे ना. इथे ज्वेलरी आहे. हे गौरी 50 रुपयाला बॉक्स आहे. हा बॉक्स 50 रुपये. आणि तुम्ही स्वतः बनवलेला आहे मी का? स्वतःच बनवते. ओके. तुम्ही कुठून? जळगाववरून आलात का? नाही, आपल्या तालुक्यातले नाही सरला आपल्या तालुक्यातलं आहे ना गं. नाही, आपल्या जवळ आपण जरा असं आहे का? आपल्या तालुक्यातलं जवळ. हे बघा लाकडाच्या वस्तू बनवलेल्या आहेत हाताने. मॅडम हे कुठला लाकूड आहे ताई? सागवानचे प्रोडक्ट हे सागवानचे आहेत. हे बघा छोटे छोटे आहेत. हे लाकडाचे ते काचा 120 रुपये. 120 रुपये आहे. आणि हे ते आहे 350. म्हणजे पेन ठेवण्यासाठी स्टँड होऊ शकतं. 1500 रुपये इथे पाहिजे. एकदम रिजनेबल रेट. हा कसं आहे? याची प्राईस काय? 350. आणि हे मोठं 1500 रुपये. मोठं आहे 3000, 1500, 1200. म्हणजे 50 रुपयापासून तो चालू होतो. स्टार्टिंग आहे 50 रुपये. स्टार्टिंगपासून 50 रुपये. बरोबर. 2000, 3000 पर्यंत आहे. ओके. करा जरा बघू दाखवा. अच्छा, भारी आहे. म्हणजे हे बडीशेप वगैरे कसं आहे? ताईने मस्त इथे बैलगाडी बनवली. बैलगाडी आहे ना ताई ही. आणि बघ इथे तिचं काम चालू आहे. हे इथे वर्किंग प्रोग्रेस इथे. ताईंचा इथे नंबर दिलेला आहे. या त्यांनी शिवलेल्या साड्या आहेत. हे बघा नऊवारी साड्या. प्राईज इथे लिहिलेले आहे 4000 रुपये. आणि ती ताई तिकडे शिवते. साड्यांच्या स्टॉलवरून पुढे आल्यानंतर इथे आपल्याला स्टॉल लागतोय तो बॅगांचा स्टॉल आहे. हे बघा ठाणे जिल्ह्यातून आलेल्या आहेत त्या ताई. अतिशय सुंदर अशी बॅग आहे 250 रुपयाला पणवाली. आणि छान अशी नथ पण त्याला लावलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा मोबाईल फ्लावर्स आहे. तोरणं कशी? प्राईज आहे तर तुम्ही नक्की. हा 450. हे तोरण 400 रुपयेवरती आणि तो 450 रुपये. याच्यामध्ये देवाची बैठक आहे बघा. ती कशी देवाची बैठक? 200. नैवेद्याचं पान 200 रुपयाला. नैवेद्याचं पान पाहू शकता. अतिशय कसं ताई? 200 रुपये. आणि हे छोटं पान? छोटा तुम्हाला 120 ला. छोटा पान आहे तो पण 120ला. तो पण बऱ्यापैकी मोठा आहे. तुम्ही पाहू शकता एवढा आहे. ओटीचा रुमाल आहे. हो ओटीचा रुमाल. त्याच्यात पण पाहू बटवे शकता. ठेवलेत. बटवे. ओटीचा रुमाल आहे 200. 200 आणि रुपयाला. हा तुम्ही बैठक म्हणून पण यूज करू शकता. टू इन वन म्हणजे दोन्ही पण तो आपण वापरू तुम्ही इकडून शकतो. बैठक म्हणून पण वापरू शकता. आणि ओटीचं हे पण. हे कसं आहे ताई? हे 250. 250ला. याला आपण हे लावू शकतो म्हणजे नाडी बेल्ट लावू शकतो याला. खूप सुंदर अशा बॅग आहेत ताईकडे. तुम्ही नक्कीच भेट द्या. बॅग 50 रुपयापासून 50 रुपयापासून ताईकडे बॅगा आहेत. हे बघा छोटे पाऊच पण आहेत. आपल्याला कॉईन पाऊच म्हणून आपण वापरू शकतो. हळदी कुंकूसाठी गिफ्ट पण आपण देऊ शकतो. 25 रुपयाचा हा बटवा आहे. हो 25 रुपयाला बटवा तर ठेवण्यासाठी अतिशय वापरू शकता. छोटे कानातले आपले अंगठी ठेवू शकतो. याच्यामध्ये सगळं काही ठेवू शकतो आपण. थँक्यू ताई. इथे रायगड जिल्ह्यातून आलेले आहेत. चपलांचा स्टॉल आहे इकडे. सगळीकडे चपला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी. हा स्टॉल बघू शकता तुम्ही. सांगली जिल्ह्यातून आलेले आहेत. आणि तिथे घोंगड्या पण आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा घोंगडीची टोपी आहे छान अशी. ताई घोंगडीची प्राइस काय? हे खालचं आहे ते 1500 रुपये. हां. हे 1000 रुपये. 1000 ओरिजिनल पूर्ण. हां. आणि याचा आपल्याला फायदा पण आहे म्हणजे वात वगैरे होत नाही. कमी होते याच्याने. अंथरू पण शकतो आणि पांघरू पण शकतो. बिहार.
हे तर ड्रेस मटेरियल आहे. कसं आहे हे? 3 पीसमध्ये हा पूर्ण सूट येईल. किती रुपये प्राईस काय याची? प्राईस 1000 रुपयाला. आणि ही साडी 2000 की आहे. इकडे सगळीकडे पापड. लामण दिवा आहे. ताई याची प्राईस काय लामण दिव्याची? 1200 रुपये. काढून दाखव किती. हे बघा अतिशय सुंदर असा लामण दिवा आहे. बघा दाराच्या. ताई याची प्राईस किती आहे? त्याची 400. अतिशय सुंदर असं. पापड, खाकरा, मेथी. या मॅडम आमच्या पुण्याकडच्या महिलांचं काहीतरी प्रोडक्ट मोरिंगा पापड आहे आपला स्पेशल. शेवग्याच्या पानांपासून बनवलेला मोरिंगा पापड. कसं आहे ते? प्राईस काय? 100 रुपये. ते आयुर्वेदिक मध्ये खूप चालतो आणि ओल्या पालांपासून बनवलेला पापड आहे. ऍक्च्युली हे ते गोळे काय लाडू आहेत सर. सेंद्रिय गोळे त्याच्यामध्ये. या मॅडम मोरिंगा पापड वगैरे खूप छान. शुगर फ्री म्हणजे गुळापासून बनवले. कसे आहे याची प्राईस काय ताई? 150 रुपये. 150 रुपये. कसली मिठाई म्हणजे काय? ड्रायफ्रुट्स पासून बनवलेले आहे सगळं. अच्छा पूर्ण ड्रायफ्रुट्सचीच बनवलेली आहे मिठाई. ड्रायफ्रुट्स, खोबरं, शुगर. कोल्हापूरवरून आलेले आहेत त्या ताई. उमेदबद्दल आम्हाला इथंपर्यंत त्यांनी आणण्याचं काम केलं. जास्त म्हणजे आम्ही इथंपर्यंत अजून कधीही पोचलेलो नव्हतो. त्यांनी आम्हाला इथंपर्यंत पोहोचवलं आजपर्यंत. जी लागेल ती माहिती त्यांनी दिलीत आम्हाला. बरोबर. जिथं गरज पडल्या तिथं ते उमेदचे राहिले तुम्ही उभे राहिले पाठीशी. पाठीशी. हे खूप करतात. उमेद फाउंडेशनचं नाव तर खूपच त्या आहे. वर्षी आम्ही पहिल्यांदाच लावले. मॅडम म्हटले आम्ही आहे, तुम्ही जावा पुढे, आम्ही काही मदत करू शकतो तुम्हाला. व्हेरी गुड. थँक्यू. आलेले आहेत अतिशय सुंदर असे. हे बघा हे गुजरातवरून आलेले आहेत. अतिशय छान असं. कसं आहे ते? कोणता ये मैम? हाँ ये 2450. 2450 में वो बेडशीट है. दीवान के साथ तो 5 किलो का और साथ में मिलेंगे. हाँ हाँ जी. 1 2 3 और लंबे वाले भी 2 किलो को और साथ में मिलेंगे. पूरा. ये कैसे है पिलो को? ये वाला स्क्वायर वाला 1500 का 5. मस्त आहे. हँडवर्क आहे ना. हँडवर्क आहे ना त्याच्यामुळे. बेडशीट भी है 1250 और इसके भी 2250 है. 2250. और स्टार्टिंग प्राइस कितने है? स्टार्टिंग प्राइस भी 2250 आफ्टर डिस्काउंट लगा देंगे आप. बराबर. हाँ जी. यांच्याकडे या ताईकडे मस्त असं डिस्काउंट पण देणार आहे ती ताई आपल्याला. या कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला आहेत 550 मस्त अशा. मस्त अशा कोल्हापुरी चपला आहेत. हे वर्ध्यामधून आलेले आहेत. आत्ताशी त्या स्टॉल लावत आहेत. भातुकली आहे छान. काही याचं प्राईस काय आहे? पूर्ण हे 150ला 150ला भारी आहे. आणि हे पावलं 70 आणि हे आणि हे भांडं आहे ते दही ठेवायसाठी. तुमची इच्छा काही काही ठेवू शकता. कसं आहे? 125. हां. आणि ह्याची प्राईस अरे फक्त 30 रुपये. बघा 1500 रुपयाला साडी अतिशय सुंदर अशी आहे. याच्यामध्ये भरपूर असे कलर तुम्हाला मिळून जातील. इकडे असे लाईनीत लावलेले आहेत. इकडे या स्टॉलवर सगळ्या तुम्हाला दगडीची भांडी मिळतील. त्याची त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. बघा इथे सगळ्या दगडाच्या मावशी याची किंमत काय छोट्या दिव्याची? 550.
दगडाचं आहे. दगडाचं. हो हो हो. आणि हे छोटं जातं तुपाच्या वाती आहेत इथे, तुम्ही घेऊ शकता लागलं तर. हे बोर्डवरती त्यांचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून तेवढून घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे इथे तेल आहेत. दादा हे खोबरेल तेल कसं अर्धा लिटरचं? ते 250 रुपये. 250 रुपयाला. 250 रुपयाला अर्धा लिटर आहे. लाकडी घाण्याचं आहे का? आणि सूर्यफूल? सूर्यफूल 200 रुपये. 200 रुपये. आणि हे शेंगदाण्याचं तेल? शेंगदाण्याचं 190 रुपये. अर्धा लिटर. 380. तुळजाभवानी स्वयंसेवक संचालक आहे पालघर. या गोधड्या ताई, याची प्राइस काय आहे गोधडीची? ही रजाई आहे ताई. रजाई. ही आपण धुवू पण शकतो, कापूस काढलेला आहे. अंगावर आपण हिवाळ्यामध्ये ओढू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये खाली अंतरून ओढू शकतो. वापरायला छान आहे. वापरायला छान, धुवू पण शकतो आणि हे पण धुवू पण शकतो, तो आपण हाताला घेऊ शकतो. आणि प्राइस किती म्हणाल? 1500 रुपये. छान आहे. आणि याची वेगवेगळी प्राइस आहे का प्रत्येकाची? याची नाही, दोहर आहे ना? हे दोर आहे. ह्याच्यामध्ये शीट टाकून आपण मशीननी कव्हर करून शिवतो. ओके. हां हां हां. हा, याच्यामध्ये पण शीट आहे. आहे आतमध्ये शीट आहे. म्हणजे ही टिकाऊ आहे. टिकाऊ. फाटत नाही. याची प्राइस काय तरी? ह्याची प्राइस 1000 रुपये. ह्याच्या 1000 रुपये. छान. रायगड जिल्ह्यातून हिरकणी रायगड स्वामी समर्थ महिला समूह यांचे सगळे प्रोडक्ट आहेत. मिरच्या वगैरे आहेत इथे सगळ्या ठेवलेल्या. ताई वाल कसे? वाल ते 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. इथे पेंटिंग केलेले आहेत अतिशय सुंदर असं. ताई याची प्राइस काय? 1500 रुपये. 7000 रुपये. या ताईच्या स्टॉलवर इंद्रायणी तांदूळ आहेत. हे बघा, सेमी पॉलिश्ड, पॉलिश्ड आणि पॉलिश्ड. सगळे गरम मसाले आहेत. पॅकेट 240 रुपयाला. ऑर्गॅनिक आहे ना, हे 50 रुपयाला आहे ते. आणि याची प्राइस 150. एकता शक्ती आपल्या पालघर तालुक्यातून आलेले आहेत. त्यांच्याकडे पापड वगैरे आहेत. पालक कसं आहे? 100 रुपयाला पॅकेट. कोणतंही घ्या. सगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत इथे. इकडे तांदूळ पण आहेत, डाळ वगैरे आहे. वाडा कोलम कसं? 100 रुपये किलो सगळं कोणते. आणि ही डाळ आपली हा जुना पॉलिशवाला. अच्छा. आणि बिगा हा, आणि हा नवीन आहे. जुनाच आहे, थोडा पॉलिश असतो. त्यांना कोणाला असं काळा कमी. हा, विदाऊट पॉलिशवाला चांगलं असतं. पॉलिशमध्ये सगळं ते सत्व निघून जातो. व्हाईट आवडतं. हा बरोबर. त्या हिशोबाने आपलं हे करायचं. आपल्या पालघर तालुक्यातून आले. आणि वाल कसे आहेत ताई? 150 रुपये अर्धा किलो. आणि ही आपल्या घरचीच आहे. मोहरी आहे की मला वाटलं नाचणी आहे. हा हे आता सीझन आहे. हां चला, थँक्यू. राई आहे अर्धा किलो की काही? 100 रुपये अर्धा किलो. चांगले, स्वस्त आहे. गडचिरोलीवरून आलेले आहेत. इथे गांडूळ खत आहे. या शेवट चावल चने का
पीठ आहे. चण्याचं पीठ हा, आहे. चण्याचे पीठ आहे. बरोबर. हे मिसळ पीठ आहे. मिक्स हा मिसळ मिक्स मिक्स मिक्स- पीठ मिक्स मिक्स पीठ. पीठ आहे हा. सगळ्याचं. म्हणजे याच्यामध्ये काय काय तरी बाजरा बाजरी, ज्वारी, गहू, हा तांदूळ, तांदूळ हा, असं 5-6 रंगाचं 500 थोडं- पीठ आहेत. हा. आणि मग ते आपण भाकऱ्या करू शकतो. बस, कसं हा. आहे हे 1 किलो 1 किलोचं आहे. किती रुपये? हे 100 रुपयाला. 100 रुपयाला. चांगलं आहे. छान. आणि हे तुमच्या शेतातले हो, तीळ आहेत. शेतातलेच आहे. कसे आहेत ते तीळ? हे 200 रुपये किलो. 200 100 रुपये पीठ किलो. आहे. 100 अर्धा रुपये. किलोचं. बरोबर. हे सगळं आहे. कोकमरस, कैरीचं पन्ह, आवळा सरबत, मँगो पल्प आणि प्राईस सगळे दिलेले आहे त्याच्यावरती. 200 रुपये, 100 रुपये. कैरीचं पन्ह 100 रुपये. छोट्या बॉटल्स पण आहेत अवेलेबल यांच्याकडे. कैरीचं पन्ह हे पण 100 रुपयाला आहे. सगळे काजू वगैरे आहेत. 300 रुपये. आणि हे मिक्स लोणचे पण आहे दादांकडे सगळं. हात सडीचे म्हणजे हाताने सडलेले तांदूळ आहेत कोलमचे. 120 रुपये किलो. 120 रुपये किलो आहेत. तर तुम्हाला आणखीन हवे असतील तर यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे. तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. या ताईंच्या स्टॉलवरती जळगाववरून आलेले आहेत. त्यांच्याकडे सगळे प्रकारचे कडधान्य आहेत ठेवलेले. ते पण त्यांच्याकडे महिला गृह उद्योगचे काजू आहेत. हे बघा, पाव किलो 300 रुपये. नाशिकची फेमस अशी द्राक्ष. हे बघा द्राक्ष आहेत. आळी द्राक्ष 120 रुपये. ते MRP दिले ते 150 रुपयाला आहेत. इथे तांदूळ पण आहेत. इंद्रायणी तांदूळ आहेत. हा इंद्रायणी दिला आहे. इंद्रायणी ब्राऊन म्हणजे जरा याच्यावरती नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. हे बघा सुकवलेले आहेत. हा लाल माठ आहे. भाज्या आहेत सगळे. कारलं, गाजर. काय प्राईज आहे? प्राईस दिलेली आहे का मागे? 100 रुपयाला आहे. प्रत्येकाच्या मागे प्राईस दिलेले आहे. आणि हे शेगाचा पानं. हा सेम शेवग्याच्या पानांचं आहे. इथे कढीपत्ता आहे. सगळं हे सुकवलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच भेट द्या ताईंच्या स्टॉलला. हे गूळ पण आहे. हे कसं पॅकेट? 400 रुपये अर्धा किलो. पण म्हणू की बघा अतिशय छान आहेत. यांच्याकडे या दादांकडे सगळे मसाले आहेत. धना पावडर, मसाले सगळे, हळद वगैरे सगळं आहे. चिवडा, लाडू. कसे ताई लाडू? 150ला पॅकेट. 150. कसले लाडू? ड्रायफ्रूट्स? ड्रायफ्रूट गुळाचे लाडू. चिवडा पण खूप 120 रुपयाला. हां छान आहे. टेस्ट बघा तुम्ही अगोदर. प्रॉपर कुरकुरे नफा तेवढा अतिशय सुंदर आहे. हे कसले ताई लाडू? डिंक लाडू गुळाचा हा. काय? आणि हा ड्रायफ्रूटचा. हा 20ला एक, हा 30ला एक. छान आहे मस्त. कसं आहे ताई डिंका लाडू? मला 20 रुपये. 20ला एक. हां. प्रोडक्ट खूप छान आहेत. जबरदस्त. आवळा सरबत आहे ना. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून काही जर हवे असेल तुम्ही मागवू शकता. बघा मोरिंगा चटणी म्हणजे शेवग्याच्या पानांची चटणी असते ना ती. बघा आवळा सरबत अतिशय सुंदर असं. आणि याच्यात सब्जा पण टाकून दिल्या दादांनी. त्या दादांच्या स्टॉल सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. 150 रुपयाला कैरीचं लोणचं. मिक्स लोणचं पण 150 रुपयाला. कवट लोणचं पण 150 रुपयाला आहे. पाव किलोचं आहे ते. इथे छान छान अशा फ्रेम्स आहेत. दादा याची प्राईस काय आहे ह्याची? 1100 रुपये.
मस्त खूप छान मोठं आहे. या नांदेडचा स्टॉल आहे. बिस्किट वगैरे ठेवलेले आहेत. शेंगदाण्याचे लाडू आहेत इकडे सगळ्या स्टॉलवर. बाजरी मीला म्हणतो पापड बघ किती मोठे हा आहेत. बापरे. कसे येत आहे? किती आहे त्याचे? 5 भाकऱ्या. हे मग असे अशाच खायच्या का? चटणीसोबत तुम्ही कोणत्या पण कशासोबत पण खाऊ शकता. वरणात तर एकदम खूप छान लागते. हा नाचणी पण हे किती दिवसाचा हे असतो? 3 महिने एकदम काय नाही जस्ट म्हणजे आता उभ्या उभ्या पण ते खायचंय खाऊ मला. शकता तुम्ही. यार एक लेते. हा घ्या ना, घेऊया ना. हे घ्या एक. तुम्हाला जर आणखीन हव्या असतील भाकऱ्या तर या ताईचा इथे नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे बाजरी आहे की ज्वारी कोणती? ज्वारी घेऊया आपण. आम्ही एक ज्वारीचं ज्वारी पॅकेट घेतलं. हे बघा कडक भाकरीचं. जाता जाताच खातो. आणि हे नाचणीचे पापड कसे आहेत? 90 रुपयाला पॅकेट आहे. पॅकेट आहे पूर्ण. हे घे. हे पण छान छान आहे. हे कसं ताई? हे कसं? कडक आहेत म्हणून घेतो ओलं वेगळं. 250 रुपये. पेढे आहेत तिथे. हे करंजड्याचं आहे पनवेलवरून. तुम्हाला जर लाडू वगैरे मागवायचे असेल तर तुम्ही यांचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे दोन आपण उमेद नॉटवरती करूया. बेसन लाडू आहेत, ओट्सचे लाडू आहेत 250 रुपये. ज्वारीचे लाडू आहेत, मेथीचे लाडू, सगळ्या प्रकारचे ह्या ताईकडे लाडू मिळतील तुम्हाला. दही कश पापड आहेत का? एवढं नाही भाकरी आहेत. एवढं जास्त भारी. कसे आहे म्हणू काय ताई? 300 ला पाव. ओके. एवढे मोठे आहेत बघा. जवळजवळ 1.5 इंच. पाहिजे का? 1.5 इंचाचा आहे म्हणू का. हे खाऊन तर बघू एवढं बोलते. बघा लाकडी खेळणी पण आहे त्यांच्याकडे. पोपटची डिझाईन छान वाटते का? ती घड्याळ सुंदर असे आहे. सुंदर आहे बघा. ट्रेन पण आहे इकडे. मोठी ट्रेन आहे. खेळणी आहे छान. अतिशय सुंदर असं आहे. आपल्या पालघरमधून आलेले आहेत. हे बघा मस्त असे कंदील बनवले आहेत त्या ताईंनी. छान छान. हे बघा. 600 रुपये. छान छान लाकडाच्या वस्तू आहेत त्याच्या. हा 400 रुपयाला. 250 रुपये. म्हणजे याच्यात आपण पेन वगैरे मोबाईल वगैरे ठेवू शकतो. आणि ते लाकडाच्या ज्वेलरी पण आहेत. ते कानातले कशी बाजूला आहेत? याचं कुठे? बांबूच आहे. हां नाही. किती रुपयापासून सुरुवात? 130 रुपये. कुठले पण कोणतेही घेतलं 130 रुपये. 150 रुपये. बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत 150. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ना तर या स्क्रीनवरती तुमचं ताईचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्यावर संपर्क करू शकता. बघा या ताईंकडे मस्त अशा नऊवारी साड्या पण आहेत. सुंदर असे दिवे आहेत, पाहू शकता तुम्ही. 100 रुपये. 100 रुपयाला दिवा आहे. अतिशय सुंदर असा छान छान. आणि हा मोठा दिवा 700. तांब्याचे आहेत. घ्यायचं असेल तर 600 रुपयाला. कमी पण करतात त्या ताई मस्त अशा. आणि ही बाटली 800 रुपये. आम्ही काढतोय आम्ही आंबाडीचा ज्यूस घेतला आता प्यायला. बघूया कसं आहे हे बघा. पण आहे. आता हिंगोली तालुक्यातून आलेले आहेत. ही हळद, ही आंबे हळद दादा. नाही ही हळद नॉर्मल हळद ही नॉर्मल हळद. आणि ही ही काळी हळद काळी हळद. ओके. आणि ही अद्रक, जैविक अद्रक.
हा. जैविक शेतीमधली अद्रक आहे, ऑर्गॅनिक. आणि हे आपले आहे ते पावडर आहे. हा त्याच्यानंतर जे हळदीचं लोणचं आहे, हळदीचं लोणचं कसं आहे हे? हे 150 रुपये पाव किलो. 250 रुपयाचं अर्धा अर्धा किलो, 100 रुपयाला 200 ग्राम. ओके. आणि ही गन्ना इमली चटणी आहे, ही गन्ना जाम आहे, बापरे. ऊसाचा म्हणजे गन्ना ऊसाचे जाम, कळलं, हा. मँगो, हे सगळ्या फ्लेवर मध्ये मिळतं. हा. आणि प्राइस काय त्याची? याची 200 रुपये. 200 रुपये. हा. शेंगदाणे सुद्धा हे जैविक ऑर्गॅनिक शेंगदाणा आहे. हा तुमच्या घरातलं म्हणजे हा. तुमचं त्या घरचं म्हणजे घरचं सगळ्यात जास्त घरचं. रासायनिक शेतीतलं, हे जैविक शेतीतलं, ऑर्गॅनिक शेतीतलं. ऑर्गॅनिक हा. बरोबर. आणि ही डाळ कशी डाळ आहे? 300 रुपये किलो आहे. हे 220 आहे सर पाकिट, अर्धा किलो. अर्धा किलोचं पॅकेट 220 रुपयाला. म्हणजे आलं, लसूण, मिरचीचं ठेचा भारी आहेत पण उडीद डाळ, आपला मसाला, पापड मसाला. छान आहेत. खानदेशी आहेत आपले. आणि इथे नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावर नंबर मागवू शकता हवं असेल तर आपल्याला. बघा या दादांच्या स्टॉलवरती सगळ्या लाकडाच्या वस्तू आहेत, कंदिलांपासून बांबूचे स्टँड आहेत, सर्व कप वगैरे आहेत. दादांच्या स्टॉलवरती खूप गर्दी असल्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. बघा एवढी गर्दी आहे त्यांच्या स्टॉलवर. स्टॉल आहे सगळे. हे आहे हे राजस्थानचे आहेत. हे काथ्याचे सगळे बारदाने वगैरे आहेत. यांची प्राइस काय आहे? इसका तो पता नहीं है, ये 200 रुपये का, ये 300 का है, अच्छा. वो 500 रुपये. गालीचा ये हाथ से बनाया है ना आपने सब? हाँ हाताने बनवलेलं आहे ते काथ्याचे. आणि हां किती? 500 नाही माहीत. पायघड्या वगैरे असतात. हे फक्त आहे 3000 बनाने के लिए 4 किलो. कारपेट कारपेट ये कुछ भी नहीं. कलरचं आहे हे. ही भांडी पण बामणी मातीपासून बनवलेले आहेत. हा तुमचा नंबर पण कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती. उत्तराखंड में आप बनाते हैं नैनीताल से. आणि याचं सेटचं पूर्ण प्राइस ये 1000 का है मैडम. ये पूरा ट्रे के साथ में. और ये छोटा वाला 800 का है ट्रे के साथ. पूरा हाथ से बनाते हैं, कोई मशीन से नहीं बनाते, पूरा हैंड. पूरा हँडमेड. मिझोरमवरून आलेले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक असे शॉल्स आहेत, कॅप वगैरे आहेत. मस्त आहे. छानच असे शोपीस आहेत, पाहू शकता तुम्ही. इसका प्राइस फक्त 100 रुपयाला मेटलमध्ये. मोर का? मोराची किंमत आहे 500 रुपये. हत्तीची किंमत आहे 400 रुपये. मोठावाला हत्ती आहे आणि हे छोटे छोटे आहेत ते 100 रुपयाला. आता आम्ही आलो केरळला. केरळचे वेपर न्यायला. इथे हलवा आहे छान असं. अजून आज पहिला दिवस असल्यामुळे स्टॉल्स काही जास्त लागलेले नाही आहेत. हे पालघर तालुक्यात आहे. तर म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळेल आपल्याला खाण्यासाठी.
या सुद्धा हो रायगड सुरमई तुकडे बघ कसले मोठे माझ्या तर कोल्हापुरी तडका हे रायगडचं आहे. अलिबाग स्पेशल तांदळाची भाकरी. इथे जेवणाची तयारी चालू आहे. सुरमई पापलेट कोलबी ठेवलेले इथे. खाण्याच्यानं भरपूर इकडे स्टॉल्स आहेत पण ते स्टॉल्स रिकामे आहेत. आज पहिलाच दिवस असल्यामुळे तर आम्ही आता बघतोय राजस्थानच्या स्टॉलवर चाललो आहे. कचोरी आहे, एक कचोरी आहे एवढी मोठी. मला खूप भूक लागली मग आता थालीपीठ घेतलं आहे. हे 150 रुपयाला ताट आहे. थालीपीठ मुगाची भाजी चटणी दही येणार त्याच्यामध्ये. लहान मुलंही खातात ना त्याच्यामुळे जास्त तिखट करत नाही. थालीपीठ मागवलं बघूया. छान टेस्ट. हा प्रदर्शन तुम्हाला कसा वाटला आणि शक्य असल्यास सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि ग्रामीण महिलांना आपण अशी साथ देऊया. धन्यवाद.